मोनिया करकटावरी हे मोनिया मुनिया तुळशी हार गळा तुळशी पितांबर तुळशी हार गळा तुळशी पितांबर आवडे तुळशी हार गळा तुळशी हार गळा कसे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती तळपती श्रवणी तळपती
रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने त्वहा विठ्ठल बरवा त्वहा माधव बरवा बहुत सुकृताची जोड वर्ण विठ्ठले आवडी त्वहा विठ्ठल त्वहा माधव सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर त्वहा विठ्ठल बरवा त्वहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर त्वहा विठ्ठल बरवा त्वहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम पोटी जन्माते रोग जन्माते पोटी जन्माते रोग तरी का म्हणा व्याप्त वर्ग तरी का म्हणा व्याप्त राणी वसाती औषधे राणी वसाती औषधे तरी का म्हणा व्यानी परा तरी का म्हणा व्यानी परा तैस शरीराचे नाम शरीराचे नाम तुका म्हणे सर्व आपले तुका म्हणे सर्व राणी वसती औषधे राणी वसती औषधे
जय जय विधवार कुमाये जय जठोबार कुमाये हरे कोटे जन्मते रोग कोटी जन्मते रोग कोटी
का ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्रीमान निवृत्तीनाथ गजानन महाराज, सद्गुरु जोग महाराज, आदि शक्ती मुक्ताबाई, सद्गुरु मोठे बाबा, सद्गुरु जोग महाराज, विठाला 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 पोटे जन्मते रोग तरी का म्हणावे आप्तवर्ग, राणी वसती औषधी तरी का म्हणाव्या निपरादे, तैसे शरीराचे नाते तुका म्हणे सर्व आपते, राणी वसती औषधी तरी का म्हणाव्या निपरादि, योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम्, अन्यांश्च चरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, पांडुरंगा करो प्रथम नमन,
अलंकापुरी रम्य सिंहासन संपदांबोजते च स्फुरदिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधि समृद्धिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मनोजो मारुतो तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या बरेही न करावा वेरू नमो जन्मभूमी जते जन्मलो मी नमो कर्मभूमी जथे वाढिलो मी नमो अलंकापुर भूमी जते ज्ञान पावी तो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू येतो ना पुढे कामे विठ्ठल पोटे जन्माती रोग तरी का म्हणावे आप्तवर्ग राहणी वसती औषधी तरी का म्हणाव्या निपराधी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपे सेवेकरता घेतलेला अभंग अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य भूषण ज्ञाण्यांच्या राज्य साधकांचं मायबाप योग्यांची माऊली काव्यालय साम्राज्य चक्रवर्ती अलंकापुर निवासी माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबराय माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांना सुद्धा प्रिय आणि भूषणावा असा वेश साधू अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरू तुकोबाराय यांचा तीन चरणाचा प्रश्नार्थक प्रक्रिया प्रतिपादित करणारा अभंग आहे विठ्ठल अभंग मुक्त कैवल्य योजनेदी भगवान श्री जगद्गुरू तुकोबाराय यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्या अगोदर परिहार देणे इष्टानिवार्य तथा ते गरजेचं सुद्धा आहे किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज त्या पवित्र पावन धर्म मंडपामध्ये एकत्रित आलेले आहात रसिकता भाऊकथा चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार्यांत करणाने कार्य परंपरा सगळ्यांना नाट्यव्यस्तलच आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोर मोठ्यांच्या पदस्पर्शाने पनित पावित वसलेले असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपाआशीर्वादाने समस्त पंचक्रोशी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सगळेजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोहळे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचं पैकतो आपल्या गावात आपल्या परिचयात आपल्या परिसरात आपल्या नातेवाईकात सामाजिक कौटुंबिक राजकीय शैक्षणिक धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये परिचित असणारे महाले कुटुंबीय आणि या कुटुंबाचा आधारस्तंभ वैकुंठवासी आदरणीय श्रीतर भक्तिपरायण सुरेश शिवराम महाले यांचं दुःखद निधन झालं त्यांच्या चिरकाल स्मृतिगंधांना आध्यात्मिक चैतन्याचा वैचारिक उजाळा देत असताना त्यांच्या समस्त कुटुंबियांच्या विद्यमाने त्यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी गंगा भगीरथी आईसाहेब विमलबाई सुरेश महाले त्यांचे चिरंजीव सागर सुरेश महाले त्यांचे बंधुराज बाळासाहेब शिवराम महाले अरुण शिवराम महाले त्यांच्या सुकन्या सविता संदीप दवंगे वैशाली विशाल भालेराव त्याचप्रमाणे त्यांच्याच कुटुंबातील राजेंद्र बाळासाहेब महाले त्यांचे नातू अक्षय सागर महाले त्यांच्याच कुटुंबातील अनिल लक्ष्मण महाले त्यांच्याच कुटुंबातील सुनील अरुण महाले किशोर अरुण महाले या समस्त कुटुंबियांच्या विद्यमाने मला पूर्वपरिचित आपल्या परिसराचं भूषण माझे गुरुबंधू आदरणीय श्रीत्र भक्तिपरायण योगेशजी महाराज जाधव ह्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा यदक्षणाचा आत्ताचा हा सुवर्णयोग विठ्ठल हॅलो आपल्या मॉनिटरचे तर वरच्या भोंग्यांचे कमी केले तर चालते विठ्ठल 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 अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा जगद्गुरु तुकोबऱ्या अभंगातून तुमच्याशी माझ्याशी प्रश्नार्थक भाषा पोटी जन्मातील रोग तरी का म्हणावे आप्तवर्ग माणसाच्या पोटी रोग जन्माला येतात व्याधी जन्माला येतात आजार जन्माला येतात माणूस आजारी पडतो त्याचं कारण पोट आहे व्याधी जन्माला येतात त्याचं कारण पोट आहे आपल्याला एखादा रोग होतो तेव्हा त्याचं कारण पोट आहे आपल्या पोटामधून जन्माला येणारे जे रोग असतात रोग आपल्या पोटी
जन्माला येतात, पण आपण त्यांना आपले आप्तवर्ग नातेवाईक म्हणतो का? नाही. जर आपल्या पोटी जन्माला येणारे आजार त्यांना आपण नातेवाईक म्हणत नाही, तर आपल्या पोटी येणारे पोरं यांना नातेवाईक म्हणण्याची चुकी करू नका. आपल्या पोटी जे रोग जन्माला येतात ते रोग वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत नाही, तर त्यांचा त्रास कमी होण्यासाठी प्रयत्न करतो. हे कुटुंबाचे रोग वाढवले की त्रास वाढतो, त्याच्याकरता यांना थांबवण्याकरता प्रयत्न करा, आनंद भेटण्याची शक्यता आहे. आपल्या पोटी जो रोग जन्माला येतो तो रोग घालवण्याकरता आपण डॉक्टरकडे जातो. संसाराचा रोग घालवण्याकरता पांडुरंग परमात्मा नावाच्या डॉक्टरकडे जा, तुम्हाला सुख भेटण्याची शक्यता आहे. म्हणून ह्यांच्या नादाला लागू नका. तरी का म्हणावे आप्तवर्ग, आज सगळे खरे. मग रोग घालवण्याकरता वैद्याकडे जातो, वैद्य आम्हाला औषधी देतो. पण डॉक्टरने दिलेल्या औषधी हे 100% पेशंटला दुरुस्त करते का? हा, तुकाराम महाराज म्हटले असं पण नसतं. वैद्य वाचवे ते जीवा, तरी कोण ध्या ते देवा. जर डॉक्टरांनीच सगळे पेशंट वाचवले असते तर कोणीच मंदिरात गेले नसते. मग डॉक्टरांनी दिलेल्या औषधी सुद्धा माणसाकरता घातक ठरते. तरी का म्हणाव्या निपराधी, त्या औषधी निपराधी नसतात, औषधी पण अपराधी असतात. कस काय अपराधी असतात? आजार एक असेल आणि औषधी जर दुसरी दिली तर ती औषधी अपराधी आहे. हो, औषधी कमी प्रमाणात घेतली तर रोग जाणार नाही, जास्त प्रमाणात घेतली तर रोगी जाईल, रोग शिल्लक राहील. हो, म्हणून त्यांना निपराधी म्हणू नका. जसं औषधी किती चांगल्या असल्या तरी त्यांच्यामध्ये सुद्धा दोष असतो, तसा माझा मुलगा, माझी पत्नी, माझी मुलं किती चांगले असले तरी त्यांच्यात सुद्धा आमच्या समाधाने कोणता ना कोणता दोष असतो. तरी का म्हणावे निपराधी. हे सगळे तसेच आहे. कसे? तैसे शरीराचे नाते, तो का म्हणे सर्व आपते. विठ्ठल विठ्ठल आवडी तलार, भूमी तलार, शय्या तलार, पृथ्वी तलावर या मृत्यू लोकामध्ये देवाने आवडीने सवडीने ज्याला जन्माला घातलं त्याचं नाव माणूस. निजात्म प्राप्ती लागोने देवे केले मनुष्य योने, देवे निजात्म प्राप्ती लागोने मनुष्य योने केले. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिदला, कृपा अवलोकने दिदला. एवढा अधिकार नारायणे सच्चिदानंद पदवी घेणे, मनुष्य देहाचे निज्ञाने आयुष्याच्या साधने साधने आयुष्याच्या आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सद्रूप चिद्रूप आनंद रूप प्राप्त करता यावं याच्याकरता शरीर दिले. या शरीराला काही अवस्था आहे, त्या अवस्था गीतेने गीतोक्तीमध्ये प्रतिपादित केल्या. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यवनम जराहा तथा देहांतर प्राप्ते धीरस्तत्र न मुह्यते, धीरस्तत्र न मुह्यते तथा देहांतर प्राप्ते कौमारम यवनम जरा. देहिनोस्मिन यथा देहे बालपण गेले नेनता, तरुण दश विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म घरी. शरीर 3 अवस्थेत प्रवास करतं आणि अवस्थेचं अवस्थांतर, गतीचं गत्यंतर, स्थितीचं स्थित्यंतर झालं की माणसाची भूमिका बदलून जाते. माणसाची भूमिका बदलून जाते. आता थंडीचे दिवस आहे. हो, लहान पोरांना थंडी वाजत नाही. लहान पोरांच्या अंगावर किती टाका, दुसऱ्या मिनिटात त्या अंगावर बाहेर फेकतात. का? थंडी बच्चों को छूती नहीं. थंडी बच्चों को छूती नहीं.
जवानों को छेडती नहीं. तरुणांना ती त्रास देत नाही, विषयाचा उन्माद असतो. ठंडी बच्चों को छूती नहीं, जवानों को छेडती नहीं, लेकिन बूढ़ों को छोड़ती नहीं. काल परत्वे पदार्थ वस्तू इच्छिता जरी एक असली तरी त्याचे इप्सित प्राप्तित्व मात्र एक नसतं. कालत्व ते बदलत असतं. या शरीराच्या संबंधाने तुमच्या माझ्या काही मूलभूत गरजा आहे. माणसाच्या मूलभूत गरजा किती आहेत? एक. किती मूलभूत गरजा आहे माणसाच्या? तसं पाहिलं तर 2. जरा व्यवस्थित विचार केला तर माणसाच्या मूलभूत गरजा किती आहे? 3. त्याच्यापेक्षा चांगला विचार केला तर मूलभूत गरजा किती आहे? गणिताचा क्लास चाललाय तुमचा. माणसाच्या मूलभूत गरजा आहेत 3. अन्न, वस्त्र, निवारा आणि सी टाईप मोबाईल चार्जर. मूलभूत गरज आहे. मूलभूत गरज अन्न, वस्त्र, निवारा. पण अन्न काय खावं हा नियम आहे. वस्त्र कोणतं परिधान करावं हा नियम आहे. आणि निवारा कसा असावा हा नियम आहे. विठ्ठल या तिन्ही मूलभूत गरजा एका प्रमाणात महाराजांनी दिल्या. निर्वाहापुरते अन्नाच्छादन, आश्रमाशी स्थान, कोपी गुहा. काय घर जे त्या घराचं वैशिष्ट्य काय तर आपल्याला मर्यादितता असावं. फार जुने म्हातारे आजोबा लोक सांगायचे की काही गोष्टी माणसाने केल्या तर लोकांना आनंद वाटायचा. शक्य नव्हतं. घर पाहावं बांधून, घर पाहावं बांधून, विहीर पाहावी खोदून, आणि लग्न पाहावं करून. शक्य नव्हतं. एखाद्याला शक्य होतं, एखाद्याला शक्य होतं घर पाहावं बांधून, विहीर पाहावी खोदून, आणि लग्न पाहावं करून. असा एखादा भाग्यवान शेतकरी की त्याच्या शेतात 2-2 विहिरी असतात. असा एखादा भाग्यवान माणूस की त्याच्या 2-2 घर असतात. असा एखादा भाग्यवान माणूस की त्या 2-2 घरात राहणाऱ्या सुद्धा. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकी आपण इथेच आहे. हे जुने म्हातारी लोक वयाच्या 17व्या-18व्या वर्षी लग्न झाले हो यांचे. जुन्या लोकांचे 17व्या-18व्या वर्षी लग्न झालं. काय भाग्यवान असतील ते. 17व्या-18व्या वर्षी लग्न झालं. 25 वर्ष 30 वर्ष वय झालं ना त्यांचं. आणि 30 वर्ष वय झालं लग्नाला. 12-13 वर्ष झाले. त्याला जर मुलबाळ झालं नाही, मायबाप म्हणायचे भाऊ तुझ्या लग्नाला 12 वर्ष झाले, तुला अजून मुलबाळ नाही, तू असं कर. तू ते 30व्या वर्षी 2-2दा घोड्यावर बसले. आणि आताचे घोडे 35-35 वर्षाचे झाले, अजून घोड्यावर नाही. कारण घोड्याला टेन्शन आहे की गाढवाला बसवा का नाही. ऐका, मी नेहमी सांगतो लग्न म्हणजे काय? घोड्यावर बसायचा माणसाने केलेला गाढवपणा. त्याचे आपण सगळे लाभार्थी आहोत माझ्या सकट. ऐका, फार कमी लोकांपर्यंत हा विचार पोहोचतो. मग लग्न एक मूलभूत गरज आहे. अन्न मूलभूत गरज आहे. वस्त्र कसे परिधान करा याचं शास्त्र आहे. अति प्राचीन भारताचा इतिहास आहे. भारताच्या इतिहासात कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि कच्छपासून तो कोलकात्यापर्यंत माणसं युद्ध करतात यात नवल नाही, महिला युद्ध करतात यात नवल आहे. पूर्वी फक्त 2च राज्यातल्या महिला युद्ध करायच्या. 2च राज्यातल्या महिला. इतिहासात 2च महिलांचा उल्लेख आहे. एक पंजाबच्या महिला आणि एक महाराष्ट्रातल्या महिला. या आता मागच्या 15-20 वर्षामध्ये प्रत्येक महिला घरात युद्ध करायला लागल्या. तुम्ही हळूहळू रेंजमध्ये या, आपलं काही म्हणणं नाही असं. हो, पंजाब आणि महाराष्ट्र. म्हणून पूर्वीच्या काळात महाराष्ट्रातल्या महिलांचं वस्त्र लुगडं पातळ नऊवारी वस्त्र परिधान करणं. आणि पंजाब मधल्या महिला पंजाबी ड्रेस घालतात. आता महाराष्ट्राचाही 70% पंजाबच झालाय. त्या पंजाबी वस्त्रावर पंजाबी ड्रेस परिधान केला ना तो घोड्यावर बसून युद्ध करता येतं. नऊवारी वस्त्र परिधान केलं ना तो घोड्यावर बसून युद्ध करता येतं. म्हणून इतिहासाने फक्त या 2च राज्यांच्या महिलांची खबरदारी घेतली. कारण युद्धाची प्रक्रिया फक्त या 2च राज्यातल्या महिलांना जमली, बाकी कुणाला युद्ध प्रक्रिया जमली नाही. म्हणून तुमच्या माझ्या करता वस्त्र कसं परिधान करावं त्याचं. डोंगरेजी महाराज सांगायचे, आदमी जितने ज्यादा फॅशन के कपडे पहनता है उतना दिल में पापी होता है. आदमी जितने ज्यादा फैशन के कपड़े पहनता है उतना दिल में पापी होता है. इसलिए तो महाराष्ट्र का वारकरी संप्रदाय सफेद कपड़े पहनता है. विशेषता है बरं, विशेषता आहे. वस्त्र, घर आणि महत्वाचा मुद्दा अन्न. माणसाने 24 तासामध्ये किती वेळा जेवण केलं पाहिजे? एकदा. जर एकदा शक्य होत नसेल तर मग 2दा. जर 2दाही जेवण करून पोट भरत नसेल तर मग 3दा. जर 3दा ऍडजस्ट होत नसेल तर मग 4 राहू द्या, चालू द्या ना. माणसाने 24 तासामध्ये किती वेळा जेवण करावं हा मुद्दा महत्वाचा नाही, किती जेवण करावं हा मुद्दा महत्वाचा आहे.
किती वेळा जेवले पाहिजे हा मुद्दा महत्वाचा नाही, किती जेवले पाहिजे हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि किती जेवण केलं पाहिजे तर आहारशास्त्र सांगतं, आयुर्वेद म्हणतो माणसाने 24 तासामध्ये 1500 ग्रॅम जेवण केलं पाहिजे, म्हणजे 1.5 किलो. आपल्या शरीराचं वैशिष्ट्य आहे, एका टायमाला आपल्या या जठराग्नीची कॅपॅसिटी आहे 1.5 किलो जेवण पचवण्याची. 1.5 किलो जेवण तो पचवतो. आर्य चाणक्य असं सांगतो, कम खाना गम खाना नम जाना. कमी जेवण करा, शरीर धोका देणार नाही. नम्रता ठेवा, मंदिरातला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. बोलू नका, वाट पाहून लोकांचे कामं करा. लोक एक दिवस तुम्हाला चांगल्या ठिकाणी संधी दिल्याशिवाय राहणार नाही. क्रम आहे आयुष्याचा. कमी जेवण आयुष्य करता योग्य आहे. मग आता मला कल्पना करा, मला इतक्या लांबून कीर्तनाला यायचंय, वेळ होऊन गेला, श्री महाराजांचा फोन आला आणि कमी वेळेत जर मला जास्त किलोमीटर जायचं असेल तर काय करावं लागेल? गाडीचा वेग वाढवावा लागेल. बरं, गाडीचा वेग वाढवला की मला रस्ता इशारा करतो, रस्ते पे मस्ती जान नाही सस्ते. स्लो ड्राईव्ह लॉंग लाईफ, सेफ ड्राईव्ह लॉंग लाईफ. हळू चाललं पाहिजे, पण तरी मी वेगात चालतोय. बरं, वेगात चालल्यानं काय होईल? पहिलं नुकसान, माझा पहिला तोटा काय होईल? इंजिनवर लोड येईल. दुसरं नुकसान, इंजिन खराब होण्याची शक्यता आहे. तिसरं नुकसान, इंजिन बंद पडण्याची शक्यता आहे. आणि चौथं नुकसान, कीर्तन घेणाऱ्याचं डिझेल जास्त लागतं. हां, ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. म्हणजे काय? गाडीला मर्यादा दिली, ती मर्यादा ओलांडून जर मी गाडी चालवली तर 4 शक्यता घातक आहेत. तसं या गाडीला किती जेवण पचवलं पाहिजे ही जठराग्नीला मर्यादा दिली. प्रमाणापेक्षा जास्त जेवण केलं तर जठराग्नीवर लोड येतो, कदाचित जठराग्नी मंदावतो, कदाचित जठराग्नी बंद पडण्याची शक्यता आहे. आणि तिकडे जसं डिझेल जास्त लागतं तसं इकडे मग रक्त जास्त लागतं पचवायला. माणसाला झोप घ्यावं लागते कीर्तनात. हा, तुम्ही पटकन बोलत जा बरं, मला एवढा गॅप चालत नाही. बाई, कीर्तनाची पद्धत एकदा चालू झालं की जय विठ्ठलपर्यंत मला कनेक्टिव्हिटी कंटिन्युटी लागते. गॅप पडला की मला काही पण सुचतं. एखादा माणूस म्हातारा आहे, त्याची तब्येत सिरियस आहे, त्याचा जीव लवकर जात नाही. घरातले लोक 10-10 मिनिटांनी चेक करतात, आहे का गेले, आहे का गेले. तसं कीर्तन होईपर्यंत माझ्याकडेच पाहायचं, आहे हा आहेच. आता कसं काय जाईल घेतल्याशिवाय? तुमच्या कीर्तनाचा अभिप्राय घेतल्याशिवाय कसा जाईल? तुमचे मन पापी दिसत आहे, पाकिटावर गेले. सोच आपली आपली. शेवटी थिंक टँक नावाचा प्रकार असतो ना. शरीर जीवन झोप घ्यावं लागते माणसाला जेवल्यावर. तर याचं उत्तर आहे नाही. माणसाला जेवल्यावर झोप लागत नाही, माणसाला जास्त जेवल्यावर झोप लागते. जर 1.5 किलोपेक्षा जास्त जेवण केलं तर जठराग्नीवर लोड येतो. जठराग्नीवर लोड आला, ब्लड सर्क्युलेशन करणं कोणाचं काम आहे? हृदयाचं. मग हृदय काय करतं की रक्तपुरवठा पोटाला जास्त द्यायचा, कारण याने जास्त जेवण केलंय. मग मेंदूकडचा रक्तपुरवठा कमी करतं आणि पोटाकडे रक्तपुरवठा वाढवतं. मेंदूकडचा रक्तपुरवठा कमी झाला, मेंदू सुस्तावतो, मेंदू सुस्तावला, माणूस झोपतो. सरळ प्रक्रिया आहे. मग जेवण आम्ही करतो ते पचवणं आमचं शरीराचं काम आहे. पण कधी कधी आजारी पडणं म्हणजे काय? तुमच्या माहिती करता सांगतो, मेडिकलचा कॅपिटल थंबरुल आहे. ताप येणं या आजाराचं, टायफॉइड हा आजार नाही. मी छाती ठोकपणे सांगतो, टायफॉइड नावाचा जगाच्या पाठीवर आजार नाही. मग डॉक्टर कसं काय म्हणतात तुम्हाला टायफॉइड आहे? ताप जेव्हा आपल्याला येतो ना, ताप हा आजार नाही. ताप हा कॉमन सेन्स आजार आहे, म्हणजे अंदाजाचा आजार आहे. म्हणजे काय? तुम्हाला नेमका कोणता तरी आजार झालाय, पण नेमकं तुम्हाला काय झालंय हे तुम्हाला समजत नाही, आणि यांना काय झालंय हे डॉक्टरला समजत नाही. याच्याकरता अंदाजाने औषधी देण्याकरता ज्याचा वापर होतो त्याला ताप म्हणतात. मेडिकलचा थोडासा आपण माहिती घेतली तर आपल्या पटकन ध्यानात येईल. ताप हा काय आजार आहे, मग म्हणून ते काय म्हणतात, या अँटीबायोटिक घ्या. अँटीबायोटिक म्हणजे काय? फिक्स आजार आहे का तो? अँटीबायोटिक म्हणजे काय? अंदाजाने दिलेली औषधी घेऊन पहा. रेमडेसिविर झाला कोरोना तर बरं आहे, तर काय फिक्स औषधी होती का? PCT त्याच्यावर फिक्स औषधी होती का? अंदाज येतो. अंदाजाने प्रवास करणं. मेडिकल फील्ड फार काही निश्चयात्मक विचार करून चालत नाही, ते अंदाजाने चालते. मग रोगाचं निदान, आजारी पडणं म्हणजे काय? तुम्ही जे खातात ते पचवायला तुमच्या शरीराने नकार दिला की तिथून पुढे चालू होतं, त्याला आजारी पडणं म्हणतात. जोपर्यंत आपण खातोय आणि आपल्याला पचतंय तोपर्यंत आपण चांगले. एक अथर्ववेदाचं वाक्य आहे, ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं. ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं, आणि ज्याच्या डोक्यात चुकीचं गेलं त्याचं आयुष्य संपलं. जगात 2 गोष्टी ध्यानात ठेवा.
पोटात आणि डोक्यात कधी चुकीचं जाऊ द्यायचं नाही. पोटात एकादशी सोमवार गेला नाही तर चालेल, पण बुधवार रविवार गेला नाही पाहिजे. डोक्यात जळगावचा पाटील गेला नाही तर चालेल, पण ते शिंदखेड्याचे पाटील बोलवायचे नाही. सध्या लोकांना दोनच आजार आहे, गौतम आहे. पैसा कमवायचा तर गौतम अदानी सारखा, आणि तरुण पोरांचं म्हणणं आहे पैसा किती गेला तर चालेल, एकदा गौतमी बोलवायचीच आहे. माणसाचा आजार आहे तो गौतमी. ऐका, भोजन करावे परिमित म्हणजे मर्यादित. मर्यादित म्हणजे काय? जेवणाचं वैशिष्ट्य आहे. जेवण माणसाने औषधीसारखं करावं. औषधी किती घेतो आपण? मर्यादित. जेवण औषधासारखं करायचं, नाही तर मग औषधं जेवणासारखे घ्यावं लागतील. ठरवा तुम्हाला नेमकं काय जगायचं आहे. आजारी पडणं म्हणजे काय? हातात घास घेतला, हातातला घास तोंडात गेला, तोंडातला घास पोटात गेला. कशा करता? पचवण्याकरता. पण तोंडातला घास पोटात गेला, पण पोटात न पचता पुन्हा तोंडावाटे बाहेर आला, त्याला काय म्हणतात? वांती म्हणजे वमन, म्हणजे ओकारी, म्हणजे ओमेट, म्हणजे उलटी. का उलटी? तोंडातला घास पोटात गेला, प्रक्रिया सुलटी, पुन्हा परत आला उलटी. तिला उलटी काय म्हणतात? त्याचं कारणच ते उलट झाली ना प्रक्रिया. जोपर्यंत तुम्ही खाल्लेलं तुम्हाला पचतंय तोपर्यंत तुम्ही चांगले. ज्या दिवशी तुम्हाला खाल्लेलं पचत नाही त्या दिवशी अंदाज काढायचा तुम्ही आजारी पडले. खाल्लेलं पचलं पाहिजे. जोपर्यंत कीर्तन ऐकल्यानंतर तुम्ही फ्रेश राहतात तोपर्यंत अंदाज काढायचा तुम्हाला पचतंय. ज्या दिवशी कीर्तन झाल्यावर तुम्ही कीर्तनकाराविषयीच तक्रार करतात त्या दिवशी अंदाज काढायचा आजार वाढलाय. आजार वाढलाय. आता पचत नाही म्हणजे काय? काय लोक कीर्तन झाल्यावर मजाने आले, तू कर, तुझाही मोकळा होते खडका, तुला कडल येतं आल्यावर काय राहत होतं. इथं समजतं ना, उभं राहणाऱ्याला 2 तासामध्ये आपल्यापेक्षा हुशार माणूस जर कीर्तनाला बसला तर 2 तासामध्ये उभं राहण्याला कुठे कुठे किती कसा घाम येतो. बोलण्याची प्रक्रिया सोपी असते, पण प्रत्यक्ष कृतीदर्शन फार कठीण असतं. मग आजार म्हणजे काय? शरीर तुमच्या विरोधात जाणं. ज्ञानोबा सांगतात, तर आयुष्याचे सूत्र बिघडता उमटे भूताची खळाळता. भूताची खळाळता म्हणजे काय माहिती का? डोळे जागेवर माझे दिसत नाही मला आता, कान जागेवर माझे ऐकू येत नाही मला आता, पाय जागेवर माझे नातवाचं बोट पकडल्याशिवाय मंदिरात जाता येत नाही. माझं शरीर माझ्या विरोधात प्रवास करायला लागणं म्हणजे उमटे भूताची खळाळता, म्हणजे रोगाचा जन्म होणे, म्हणजे रोगाने आता माझ्या शरीरावर कब्जा मिळवणे. दुर्दैव आहे ना माझ्या जीवनाचं. डोळे जागेवर असून दिसत नाही, कान जागेवर असून ऐकू येत नाही. भजनी म्हणतात राम राम, तो म्हणतो लांब लांब. भजनी म्हणतात हे शंकरा, तो म्हणतो हे बंद करा. फिजिकली अनफिट झालं की अडचणी वाढून जातात, लक्षात घ्या. आणि माझं शरीर माझ्या विरोधात गेलं. काहीच नाही, 2 तास कीर्तन केलं आणि 2 तास कीर्तन दिल्यानंतर अचानक चक्कर आले, खाली बसलो. डॉक्टरांनी चेक केलं, ते म्हणे आता पर्याय नाही, आता एकच पर्याय, इथून पुढं गोड बोलायचं, गोड खायचं नाही. म्हणजे शुगर. आयुष्याचे सूत्र बिघडता. काही कारण नव्हतं, माझा प्रवास करत होतो, दरारून घाम आला, दवाखान्यात ॲडमिट झालो. डॉक्टर म्हटले तुम्हाला अटॅक आलाय, इथून पुढे सावकाश वागत जा. आयुष्याचे सूत्र बिघडता. झोपेतून उठलो, हातपाय थरथर कापले, एक हाताने एक पाय कायमचा गेला, पॅरालिसिसचा झटका आला, तर आयुष्याचे सूत्र बिघडता. कोण विश्वासाने सांगेल की मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी असा राहील? एका सेकंदात आयुष्याचं सूत्र बिघडतं. आणि सूत्र बिघडणं म्हणजे काय? तर तुमची प्रक्रिया बिघडणं. प्रक्रिया बिघडणं म्हणजे काय? तुम्ही आजारी पडणं. आजारी पडणं म्हणजे काय? तुमच्या पोटात व्याधी, रोग जन्माला येणं. आता रोग जन्माला आपल्या पोटी आले, मग रोग जर आपल्या पोटी आले तर त्या रोगांना आपण प्रेम करतो का? नाही. त्या रोगांना आपण आपलं म्हणतो का? नाही. त्या रोगांना आपले नातेवाईक मानतो का? नाही. मग हाच प्रश्न तुम्हाला मला विचारतात अभंगाच्या पहिल्या चरणात. पोटी
जन्माती रोग तरी का म्हणावे आप्तवर्ग. आपल्या पोटी रोग जन्माला येतात. आता रोग आपल्या पोटी जन्माला आले, रोग आपल्या पोटी जन्माला येतात. रोग काय जन्माला येतात? आयुर्वेदामध्ये 2 परंपरा आहे. एकीचं नाव आहे आत्रेय परंपरा आणि दुसरीचं नाव आहे धन्वंतरी परंपरा. एकीचा प्रणेता आहे चरक संहिता आणि दुसरीचा प्रणेता आहे सुश्रुत संहिता. या प्रक्रियेतून आजारी माणसं का पडतात? आजाराचे 7 प्रकार शास्त्राने सांगितले. त्याच्यातला पहिला रोगाचा प्रकार आहे आदिबल प्रवृत्त रोग, दुसरा आहे जन्मबल प्रवृत्त रोग, तिसरा आहे दोषबल प्रवृत्त रोग, चौथा आहे संघातबल प्रवृत्त रोग, पाचवा आहे स्वभावबल प्रवृत्त रोग, सहावा आहे दैवबल प्रवृत्त रोग. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आजार स्वतः आदिबल प्रवृत्त रोग. आदिबल प्रवृत्त रोग म्हणजे काय? आदिबल प्रवृत्त रोग म्हणजे काय? आई अतिशय चांगले, वडील अतिशय चांगले, आई सुदृढे, वडील सुदृढे, आई निरोगी, वडील निरोगी, तरी दुर्दैवाने त्यांच्या पोटी जन्माला येणारी संतती काय होतं? होती बहिरी, अंध, पांगुड, मुकी. तुकोबराय सांगतात आई वडील तब्येतीला चांगले असून सुद्धा एखाद्या वेळेस अपंग मुलगा जन्माला येतो, आंधळा मुलगा जन्माला येतो, बहिरा मुलगा जन्माला येतो. यावेळेस या जन्माचं कारण काय? याला आदिबल प्रवृत्त रोग म्हणतात. म्हणजे गर्भाशयाच्या पूर्व प्रक्रियेची प्राक्तन प्रक्रिया जी असते त्याचा जो दोष असतो, रोग असतो, त्याच्यामुळे अशी संतती जन्मात येते. त्याच्या पुढे बोलतो, फार जबाबदारीने बोलतोय, सगळ्यांनी जरा मन लावून ऐका म्हणजे माझ्याविषयी गैरसमज होणार नाही. की जेव्हा तुमचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर तुमचा संततीचा काळ जवळ येतो, तुम्हाला वाटतं की आता ह्या वर्षात मला संतती जन्माला आली पाहिजे. शेवटी अपेक्षा प्रधान माणसं जीवन जगतात. शेवटी लग्न झालेल्या जोडप्याची पहिली इच्छा काय असते? घटस्फोट घेणे. काय असते? लग्नाला 2, 4, 6, 8, 10 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष एखादा मुलबाळ झाला पाहिजे. एखाद्या दिदीच्या लग्नाला 5 वर्ष झाले, तिला मुलबाळ झालं नाही. तिच्या वस्तीवरच्या इतर महिला इतक्या इमानदारीने कपडे धुतात तिच्या नावाने. म्हणजे काका गुड्डी काही नाही अजून, म्हणजे मुलबाळ गुड्डीला होत नाही, टेन्शन गलीतल्या घेतात. सल्लागार समितीच्या सदस्या. बरं, ही समस्या महिलांचीच आहे का पुरुषांची पण आहे? आपल्याला पण वाटतं ना, माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली, एखादा मुलबाळ, एखादा पोरगा लागेल ना, पोरगा लागेल ना एखादा. कशाला? हा, मी दिवा लावायला म्हणतोय, तुम्ही लावा काड्या. सोच. मी शक्यतो जाडत नाही, जळगावचा असल्यामुळे, आणि त्यात जळकेकर. अपेक्षा आहे की एखादा मुलबाळ झालं पाहिजे. बस संततीचं नियोजन करताना तुम्ही 3 पद्धतीने फिट पाहिजे. 1 बौद्धिकरित्या फिट पाहिजे, 2 मानसिकरित्या फिट पाहिजे आणि 3 शारीरिकरित्या फिट पाहिजे. बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक या त्रिसूत्रापैकी एकही लक्षण ज्याच्यात कमी असतं, शक्यतो 99% त्यांना पहिली संतती मुलगी होते. हा, मी आयुर्वेदाचं बोट पकडून सांगतोय. ज्यांना खोटं वाटत असेल त्यांनी माझ्या फोनपेला पैसे टाका. मी ऑनलाईन पण क्लासेस चालवतो. म्हणून मोठमोठे व्यापारी, मोठमोठे उद्योगपती, मोठमोठे राजकारणी यांच्या पोटी मुलीच का जन्माला येतात? महाराज लोक मेंटली फिट नाही लोक. त्याचा परिणाम पहिली संतती मुलगी का जन्माला येते याचं आयुर्वेदाने दिलेलं उत्तर आहे. आता काही लोक म्हणतील जळकेकर आता ॲलोपॅथीला डिमांड आहे, तू काय आयुर्वेद सांगतो? मी पुढे बोलेल आपल्याशी की ॲलोपॅथीचा सक्का बाप आयुर्वेद आहे. ती जी प्रक्रिया आहे ती संतती संवर्धनता, याला आदिबल प्रवृत्त रोग म्हणतात. दुसरा जन्मबल प्रवृत्त रोग. आई गोरी, वडील गोरे, पोरगा सावडा. आईचं नाक धारदार, पोराचं नाक धारदार, पप्पाचं नाक धारदार, आईचं नाक धारदार, बापाचं नाक धारदार, पोराचं नाक बसक. लोक म्हणे असं कसं काय झालं? ते चायनीज खायला जायचे. प्रोजेक्ट टू इफेक्ट. मी प्रोजेक्ट टू इफेक्ट, आपल्याकडे हरिपाठामध्ये प्रोजेक्ट टू इफेक्टचं एक प्रमाण आहे. सत्वर उच्चार, प्रोजेक्ट टू इफेक्ट. तुम्ही जसा प्रोजेक्ट उभा करणार ना, सायन्स त्याचा इफेक्ट तसा तयार करतं. त्याचा परिणाम जो आहे, त्याचा विवर्त जो आहे, त्याचा इफेक्ट जो आहे तो त्याच्यावर होतोच. बऱ्याच महिलांना प्रेग्नन्सी कालामध्ये माती खाऊ वाटते. कुठले? मुलतान. मुलतान हे पाकिस्तान मधलं एक शहर आहे आणि त्या मुलतान मधली माती इकडं पॅकिंगने विकल्या जाते. आता मुलतानची माती जर गरोदरपणात खाऊ वाटली तर त्या पोराला पाकिस्तान आवडणार नाही का? हे जे सर्व धर्म समभावचे काही उडवलेले पंख आहेत ना, त्याचा परिणाम आहे.
प्रोजेक्टिव्ह इफेक्ट याला म्हणतात जन्मबळ प्रवृत्त दोष. याच्यामुळे हा परिणाम आहे. तिसरा रोग दोषबल प्रवृत्त रोग. दोषबल, आई एकच, वडील एकच, एकाच आई वडिलाच्या पोटी 2 पोरं जन्माला आले. दोन्ही भाऊ एका घरात जन्माला आले, एका आईपासून जन्म आहे, एका वडिलांचा परिणाम आहे, एका शाळेत शिकले, एका गलीत खेळले, एका गावात वाढले, एका ताटात जेवले, आणि मोठ्यापणी एकाला कीर्तन आवडतं, दुसऱ्याला एक टाळ एक चाळ. मग परिणाम कस काय? एक सज्जन एक दुर्जन का? याला म्हणतात दोष बल प्रवृत्त दोष. आता जरी ते चांगल्या मायबापाच्या पोटी एकत्र जन्माला आलेले असले तरी मागच्या जन्मात ते दोन्ही एका ठिकाणी होते का? मागच्या जन्मात जो जितका पापी होता तितका या जन्मात वाईट आला, जो जितका सज्जन होता तो या जन्मात इतका पुण्यवान जन्माला आला. याला म्हणतात दोष बल स्वतःचा. संघात बल काही संबंध नाही. मी माझा पायी चालत होतो, मॉर्निंग वॉक करत होतो, आणि पायी चालत असताना अचानक मोटरसायकलवाला आला मागून, त्याने मला धडस दिली आणि माझ्या कमरेत कायमचा गॅप पडला आणि मला कमरेचा आजार चालू झाला. दुसऱ्याच्या चुकीमुळे आपल्याला होणारा रोग याला म्हणतात संघात बल रोग. संघात बल. दैव बल, विधानचा चमचमाट, ढगांचा गडगडाट, सोसाट्याचा वारा, आणि एकदम वेगात पाऊस चालू झाला दुपारी 12-1 वाजता. मी झाडाखाली उभा राहिलो, आणि ज्या झाडाखाली उभा राहिलो नेमकं तेच झाड माझ्या अंगावर पडलं आणि माझा हात कायमचा गेला. दैव बल रोग. हो, रस्त्याने पाऊस सुरू झाला, वेगात घरी जायला लागलो, एका ठिकाणी थांबलो, तिथेच वीज पडली आणि एक हात कायमचा गेला. दैव बल प्रवृत्त रोग. स्वभाव बल रोग. स्वभाव. डॉक्टर साहेब म्हटले तुम्ही ना रोज कमीत कमी 6 तास झोपत जा. डॉक्टर म्हटले 6 तास झोपत जा, ते येडं 12 तास झोपलं. कफ वात पित्ताचं संतुलन बिघडलं आणि मग आजारी पडला. स्वभाव बल. डॉक्टर म्हटले संताप कमी करत जा, तो जास्त संतापतो. स्वभाव बल. माणसाच्या स्वभावाने माणसं आजारी पडतात बरं, आणि मग स्वभावामुळे जो रोग येतो त्याला म्हणतात स्वभाव बल. या सगळ्या प्रकारचा आजार घालवण्याकरता कुठे जातो? आजारी पडलो की आजार घालवायला आपण कुठे जातो? कोर्टात. हा, दवाखान्यात. बरं, दवाखान्यामध्ये डॉक्टरचे प्रकार किती आहे? डॉक्टरचे प्रकार 3. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद. बरोबर आहे ना? त्यात होमिओपॅथी आता जन्माला आली 1770, 1780, 85, 95. 1770 ते 95चा काळ, ती 25 वर्ष होमिओपॅथीला सुवर्णयुगाची सुरुवात. तिथे सॅम्युअल हॅलोमॅन, या हॅलोमॅनच्या नावाने होमिओपॅथीचा जन्म. ॲलोपॅथीचा शोध कोणी लावला? गोळ्या इंजेक्शनचा शोध कोणी लावला? जळकेकर महाराजने. ॲलोपॅथीचा शोध कोणी लावला? ॲलोपॅथीचा शोध लागला ग्रीक देशामध्ये कोस नावाच्या गावात. हिप्पोक्रेटिस नावाचा एक तत्वज्ञ होता. त्या हिप्पोक्रेटिसने गोड्या औषधीचा शोध लावला. मग लोकांनी त्याचा जन्मकाळ आहे इसवी पूर्व 370 ते इसवी पूर्व 460. आता MBBS होतात ना डॉक्टर, MS, MD, MBBS, यांना हिप्पोक्रेटिसची शपथ घेतल्याशिवाय प्रॅक्टिस करता येत नाही. ते नियम आहे. बाहेर निघताना हिप्पोक्रेटिसची शपथ, मराठीमध्ये एक तांदळांचं संकलन पण आहे हिप्पोक्रेटिसची शपथ. त्या हिप्पोक्रेटिसला हा सगळ्या गोळ्या औषधाचा शोध लावला. लेखाने त्याचा सन्मान केला. तो म्हटलं तुझं म्हणणं काय? तो म्हणे माझं काहीच म्हणणं नाही, मला पैसे द्या. म्हणे का? मला भारतात जायचं आहे. म्हणे का? मला भारताची माती कपाळाला लावायची. म्हणे का? मी भारताचं महाभारत आणि रामायण जर वाचलं नसतं तर मला गोळ्या औषधांचा शोध कधीच लावता आला नसता. ही हिप्पोक्रेटिसची भाषा आहे बरं. ते जे इंजेक्शनमध्ये प्रकार किती असतात? 4. पहिला स्नायूमध्ये, दुसरं रक्तामध्ये, तिसरं त्वचेच्या पापुद्र्यात, आणि चौथं पापुद्र्याच्या खाली. 4 प्रकार इंजेक्शन, त्याला IV वगैरे म्हणतो आपण. ते जे इंजेक्शन्स आहे हे 4 प्रकार रामायणामधून शोध लागला याचा. रामायणामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागली. मग लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मणावर 4 प्रयोग झाले. पहिला प्रयोग आहे रामायणातला विशल्य करणे, दुसरा प्रकार आहे संधनी, तिसरा प्रकार आहे सुवर्ण संधनी, आणि चौथा प्रकार आहे मृत संजीवनी. पुनर्वसु हो स पुनर्वसु हो. या प्रक्रियेमध्ये विशल्य करणे म्हणजे जखम स्वच्छ करणे, संधनी म्हणजे ती जखम शिवणे, ज्याला आपण टाके म्हणतो. पण जुन्या काळात पाहिलं असेल आपण, टाके पडले की दिसायचे. आता दिसतात का टाके? दिसत नाही. का? त्याच्यावर सोन्याचा लेप लावला आणि मग सुवर्ण संधनी. ते टाकेच लक्ष्मणाचे दिसले नाही, आणि मग बेशुद्ध लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यावर एक प्रयोग केला, त्याला म्हणतात मृत संजीवनी. त्या मृत याच्यातून 4 प्रकारचे इंजेक्शन त्या हिप्पोक्रेटिसचा शोध लावला. त्याने सांगितलं गोळ्या औषधाचा शोध कुठून लावला? तो म्हणे भागवत.
भागवतामध्ये देव दानवाचं समुद्रमंथनात मेरू पर्वताची रवी, वासुकी सर्पाची दोरी, आणि ते समुद्रमंथन चालताना त्या पर्वतावर हजारो प्रकारचे झाडं होते. त्या झाडांची पानं, फुलं, फळं, रस तो समुद्रात पडायला लागला. तो सगळा रस धन्वंतरीने जमा केला आणि तो जगातला आयुष्य वाढवणारा पहिला काढा तयार झाला. तो आयुर्वेदाचा प्रणेता. मग व्यवहारामध्ये आजार घालवण्याकरता 3 प्रकारचे डॉक्टर आहे, ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद. तसं परमार्थामध्ये प्रपंचाचे आजार घालवायला 3 प्रकारचे डॉक्टर आहे, निर्गुण निराकार 1, निर्गुण साकार 2 आणि सगुण साकार 3. या देव नावाच्या डॉक्टरकडे जाताना आम्ही प्रक्रियेतून जातो. डॉक्टर ट्रीटमेंट करतात, ते परफेक्ट करतात. फक्त डॉक्टर कोण आहे ते ध्यानात आलं पाहिजे. एका डॉक्टर साहेबांनी दवाखाना टाकला. आता डॉक्टर साहेबांनी दवाखाना टाकला म्हणजे खाली कोण लागतं? कंपाऊंडर लागतात. कंपाऊंडर त्या दवाखान्यामध्ये राहिले 2, 4, 6, 8, 10 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष. कंपाऊंडर ट्रेन झाला. पेशंट आले की डॉक्टर साहेबांनी ह्याची BP चेक केली, त्याला IV लावले, त्याला इंजेक्शन दिलं, त्याला गोळ्या काढून दिल्या, गोळ्या समजून सांगितल्या. रिवाइंड माइंड, रिकामं डोकं सैतानाचं घर. आणि एक दिवस त्या कंपाऊंडरच्या डोक्यात विचार आला की इथं आलेले 90% पेशंट मीच पाहतो, मग मी यांच्या हाताखाली प्रॅक्टिस करण्यापेक्षा स्वतःचा दवाखाना टाकला तर काय हरकत आहे. आणि कंपाऊंडरने स्वतःचा दवाखाना टाकला. 3रा दिवस पेशंट आलं. त्याला माहिती होतं, कॉमन सेन्स, अंदाजाचं ज्ञान, अमुक आजार असला की अमुक औषधी द्यायची. त्याने त्या पेशंटला ती औषधी दिली. पेशंट सिरियस, तब्येत बिघडली. पुन्हा त्याच्या दवाखान्यातून काढलं आणि मूळ डॉक्टरच्या दवाखान्यात ॲडमिट केलं. डॉक्टरने पेशंट स्टेबल केलं. हा कंपाऊंडरचा डॉक्टर त्यांच्याकडे गेला. म्हणे का हो? म्हणे काय, जो अभंग तुम्ही घेता तोच अभंग मी घेतो. लोक तुम्हाला कस काय पैसे जास्ती देतात? माफ करा, चुकून खरं बोललो. ऐका तो म्हणे का हो? म्हणे काय हो? म्हणे या सगळ्या प्रक्रियेत तुम्ही जी औषधी देतात तीच मी औषधी देतो, मग फरक कस काय झाला? हा फरक? डॉक्टर म्हटले अमुक आजार असला की अमुक औषधी दिली पाहिजे, इथपर्यंत ठीक आहे. पण आजाराचं प्रमाण किती टक्क्यात आहे, तेव्हा औषधी किती प्रमाणात दिली पाहिजे हे ज्याला समजताना ते डॉक्टर असतात. म्हणून ट्रीटमेंट डॉक्टरच्या हातून घ्यायची, कंपाऊंडरच्या हातून. म्हणून कीर्तन शक्यतो डॉक्टरांचे घेत जा, कंपाऊंडरांचे घेऊ नका. त्याआधी म्हणायचे, आता कीर्तन पण करायला लागले. कंपाऊंडरचा डॉक्टर आहे तो काय परमनंट डॉक्टर आहे का? त्याआधी वाजवायचे, आता कीर्तन पण करायला लागले. आम्ही जातो का त्यांच्या धंद्यात? ते कशाला आहेत आमच्या धंद्यात? आपुले आपण करा सोडवण, ज्याचं त्याचं ज्याने त्याने सांभाळायचं. म्हणजे आम्ही येडे का? आमचा धंदा कमी करायचा का आम्ही? ऐका, डॉक्टर जे ट्रीटमेंट करतात त्या ट्रीटमेंट करताना ते काही रस देतात, काही काढा देतात. आणि आपल्याकडे एकच डॉक्टर आहे, वैद्य एक, पंढरीराव. आणि तो पंढरीरावाने आपल्याला एका आजाराचा काढा दिला. कोणता? ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घे काळा जेने पिढा वारेल. मग पिढा जर जावी वाटत असेल तर ब्रह्मरस घे काढा. पुन्हा प्रकारे रस वेगळा आणि काढा वेगळा. रस वेगळा असतो आणि काढा वेगळा असतो. पानांचा फुलांचा जो तयार केला जातो तो रस असतो आणि पानं फुलं उकडून जो शिल्लक असतो तो काढा असतो. काढ्याचं लक्षण वेगळं, रसाचं लक्षण वेगळं. रस वेगळा घ्यावा लागतो, काढा वेगळा घ्यावा लागतो. अजून सांगू तुम्हाला, आता हिवाळ्याचे दिवस आहे, खास करून पौष महिन्याचं एक वैशिष्ट्य असतं. पौषामध्ये माणसाने सोनं खाल्लं पाहिजे. आयुर्वेद सांगतो सुवर्ण भस्म खाल्लं पाहिजे ना. पण कधी खाल्लं पाहिजे तर ते सकाळी 4 ते 6च्या दरम्यान खाल्लं पाहिजे.
4च्या 6 दरम्यान अश्वगंधा किंवा शतावरीमध्ये ते काही अंश सोन्याचं भस्म टाकावं आणि ते खावं. त्याच्यात मध टाकावं. काय टाकावं? मधात खावं. कशात खावं ते? मधात. एक जण म्हणे कशाच्या मधात? म्हटलं तुझ्या आणि माझ्या दोन्हीच्या मधात. मधामध्ये खावं. जर सकाळी 4 वाजता आपण सुवर्ण भस्म खाल्लं तर शरीरावर क्रांती येते. मग हे जसं व्यवहारामध्ये शरीराला कांती देण्याकरता सकाळी 4 वाजता सुवर्ण भस्म खावं लागतं, तसं शरीराला कांती येण्याकरता सकाळी 4 वाजता काकड्याचा काढा ज्याने घेतला त्याचं शरीर परमार्थात परिपक्व होतं. पहिला काढा आहे काकड्याचा. काम क्रोध मद मत्सर यांचा काकडा केला. महाराज म्हटले या कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, ब्रह्मरसाने ब्रह्महत्या जातात. पथ्य नाम विठोबाचे. हा जो काळा आहे हा काळा आपण घ्यायचा आहे आणि मग आपल्या शरीराला विशेष होतात आहे. काय? संसारातही पोरगा जन्माला येतो आणि परमार्थातही जन्म आहे. बदल फक्त एवढा आहे, संसारात पोरगा जन्माला येतो आणि परमार्थात बाप जन्माला येतो. संसारात कोण जन्माला येतो? पोरगा जन्माला येतो आणि परमार्थात कोण जन्माला येतो? बाप जन्माला येतो. तुम्हाला संसारात पोरगा पाहिजे असेल तर त्याचा गर्भाशय इथं आहे आणि तुम्हाला परमार्थात बाप मिळवून घ्यायचा असेल तर त्याचा गर्भाशय इथं आहे. हे वैशिष्ट्य बरं. नाम विठोबाचे पथ्य नाम जे आहे ना ते इथून असतं हार्टली, ते मेंटली कधी नसतं, ते इथून प्रगट व्हावं लागतं. मी नेहमी सांगतो गर्भोपनिषदाची एक शाखा आहे मांडुक्य उपनिषदामध्ये. तुमचे माझे जे गुरु असतात ते आपल्याला ज्ञान देतात. गुरु ज्ञान देतात. मग गुरुजीने आपल्याला ज्ञान दिलं पाहिजे. याच्याकरता गुरुजीच्या तोंडात काय पाहिजे? तंबाखू. हा काय पाहिजे? एका गुरुजीने 10 रुपये घेतले, शिष्याच्या हातात दिले, हे 10 रुपये घे, एक तंबाखूची पुडी, एक चुन्याची पुडी आणि उरलेल्या पैशाच्या चॉकलेट घेऊन ये. शिष्य गेला, 9 रुपयाची तंबाखू, 1 रुपयाची चुना, त्याला चॉकलेटला पैसेच राहिले. गुरुजीने पुन्हा 3ऱ्या दिवशी त्याच पोराला 10 रुपये दिले, एक तंबाखू, एक चुना, उरलेल्या पैशाच्या चॉकलेट. पोराने घेतली तंबाखूची पुडी 9 रुपयाची, 1 रुपयाचा चुना घेतला नाही, 1 रुपयाची चॉकलेट घेतली आणि चॉकलेट खात खात गुरुजीकडे आला. गुरुजींना तंबाखूची पुडी दिली. गुरुजी म्हटलं का रे चुना? शिष्य म्हणे काय? चुना. शिष्य म्हणे चुना परवा तुम्ही मला लावला, आज मी तुम्हाला लावला. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण विठोबाचे आणणार का जाते. गुरुजी जेव्हा ज्ञान देतात तेव्हा गुरुजीच्या तोंडात जीभ असते, रसना असते. माझं ऐका, तुमच्या माझ्या गुरुजीच्या तोंडात कधीच जीभ नसते. तुमच्या माझ्या गुरुजीच्या तोंडातले जीभ म्हणजे कामशास्त्रातलं लिंग आहे. तुमच्या माझ्या गुरुजीच्या तोंडातली जीभ म्हणजे कामशास्त्रातलं लिंग आहे. आपल्या गुरुजींच्या जिव्हा नावाच्या लिंगातून जे ब्रह्मज्ञानाच्या शब्दरूपी शुक्राणू बाहेर पडतात, ते ब्रह्मज्ञानाच्या शब्दरूपी शुक्राणू शिष्याच्या कानाच्या योनीतून हृदयाच्या गर्भाशयात गेले की तिथे प्रगट होतो. त्याला आत्माराम म्हणतात. ऐका, आजार घालवण्याकरता जसे त्याचे विषाणू बाहेर निघून अंतःकरणात त्याचा सिस्टम्स तयार होते, तसा संसाराचा आजार घालवण्याकरता अंतःकरणात परमार्थ नावाची सिस्टीम तयार करावी लागते. ते इथं तयार होते, ते बाजारात भेटत नाही. ते निर्माण करण्याकरता मग एकदा इथं तो देव आला ना की त्याने तिथं राज्य मिळवलं की बाकीच्या गोष्टी आपोआप निघून जातात. आणि मग जसं औषधीने हृदयात जागा घेतली की ते सगळ्या शरीरात जाऊन रोगाला समाप्त करते, तसं देवाने इथं जागा घेतली की घरदार पती पत्नी मुलं बाळ माझे कोणीच नाही, त्यांना घालवायची सुरुवात होते. तरी का म्हणावे आप्तवर्ग. कसे आप्तवर्ग होतील ते, कसे नातेवाईक होतील ते. माझ्या जीवनात तसं काही घडणार नाही. जीवनाचा क्रम हा चित्त थरारक आणि चित्त विदारक प्रवास करणारा असतो आणि म्हणून त्याच्या भूमिकेत कधीतरी जीवन जगायचा प्रयत्न करा. मी नेहमी सांगतो की माणसाला जीवन जगता आलं पाहिजे. जर जगता येत नसेल तर त्याच्यासारखं दुर्दैव जीवनामध्ये कोणतरी. माणसाला जीवन जगता आलं पाहिजे. जीवन जगायची एक पद्धत आहे. त्या मानाने माणसं जीवन जगतात. महिलांची परिस्थिती तर वाईट आहे, त्यांना अजून जीवन जगता येत नाही. अजून जीवन जगता येत नाही. कोण तुमच्या माझ्या जीवनामध्ये कोण आहे तुम्हाला की तुम्हाला मला मरेपर्यंत साथ देणार आहे? माणसं दारू पिणारे असो, शिव्या देणारे असो, भांडण करणारे असो, माणूस कसाही असो का कसाही असो, हो, माणूस एका टप्प्यात बदलतो. माणूस कधी बदलतो? पोराचं लग्न झालं, सुनबाई घरात नांदायला आली, माणसाच्या वागण्यात बदल होतो. हो, मुलाच्या लग्नाला 1 महिना झाला, सुनबाईने जेवण वाढलं, भाजी तिखट, वरण खारट, चपाती जळालेली, तरी सासऱ्याने शांतचित्ताने जेवण केलं. शब्द बोलला नाही, कारण त्याला माहिती आहे ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी माय लाईफ. त्याला पर्याय नाही. 15 मिनिटानंतर सासू जेवायला बसली, तिलाही भाजी तिखट. ते सुनबाईला बोलले नाही, ते नवऱ्याकडे गेले. का हो?
काय झालं जेवण झालं कसं होतं स्वयंपाक व्यवस्थित खोटं बोल नका भाजी तिखट होती वरण खारट होतं तुम्ही का बोलले नाही सुनबाईला कसं शांत चित्ताने खाऊन घेतलं तुम्ही का मुकाट्याने खाल्लं का बोलले नाही नवऱ्याने बायकोला एकच वाक्य सांगितलं हे बघ आपल्याला 3 मुली होत्या आपल्या 3ही मुली सासरे नांदायला गेल्या आता तिच्या रूपात घरात चौथी तयार करतोय म्हणून तिच्या अपराध पोटात घालतोय एक वाक्य सांगू का जगातलं सगळ्यात सोपं काम आहे बायकोचा नवरा बनणं बायकोचा नवरा बनणं सगळ्यात सोपं काम आहे जगातलं सगळ्यात कठीण काम आहे सुनबाईचा बाप बनणं तुमचा पोरगा म्हणून आहे का जो माणूस सुनबाईचा बाप झाला त्याचा म्हातारपण आनंदात गेला जेवणाचा क्रम आहे जो जो सुनबाईचा बाप झाला पण मग असं म्हटल्यावर ऐकून घेईन ती बायको कस काय ते म्हणे असं इतकं मम्मी नांदायला आली होती तेव्हा माझ्या हातून जर भाजी तिखट झाली तर तुम्ही पण आणि तुमची मम्मी पण नवरा म्हटला तसं नाही का शेवटी तू आहे तर मी आहे आणि माणसं जरा ऐका ज्यांचं वय 60च्या पुढे येते ती आहे तर तुम्ही आहात नाही तर जीवन संपलंय तुमचं काय तुमच्या जीवनामध्ये बायको काय असतं माहिती का आपल्याला जर डायबिटीज असलं आपण नातेवाईकाकडे जेवायला बसलो नातेवाईकांनी बळजबरीने गुलाबजाम वाढले तर पंगतमध्ये जाऊन नवऱ्याच्या ताटातली गुलाबजामची वाटी हिमतीने उचलायची ताकद ज्याच्यात असताना त्या आयुष्याची जोडीदारी नसते मी दिंडोरीला नाशिकला निघालो शर्ट फाटलेलं असलं तर नवऱ्याला फाटलेलं शर्ट काढायला लावते नवीन कपाटातून शर्ट काढून देताना त्या आयुष्याची जोडीदारी असते सुनबाईने बटाट्याची भाजी केली माझ्या नवऱ्याला बटाट्याची भाजी आवडत नाही सुनबाईने बटाट्याची भाजी केली माझ्या नवऱ्याला बटाट्याची भाजी आवडत नाही म्हणून वयाच्या 70व्या वर्षी किचनमध्ये जाऊन नवऱ्याकरता दुसरी भाजी करायची हिंमत ज्याच्यात असताना त्या आयुष्याची जोडीदारी नसते ज्या दिवशी ती संपली ना तुमचं जीवन संपलं मी नेहमी सांगतो बायकोचा एक प्रॉब्लेम आहे बायको घरात असली की नवऱ्याचं डोकं खाते कोणाची असो बायको घरात असली की नवऱ्याचं डोकं खाते आणि ती माहेरी गेली की घर आपल्याला खाते बरोबर आहे ना 3 दिवस तिला माहेरी जाऊ दे आपण घरात नाही थांबत उठलो की स्टँडवर ती घरात असली की नवऱ्याचं डोकं खाते आणि एकदा ती माहेरी गेली की घर आपल्याला खायला करतं बायकोचं जीवन आहे तुम्हाला सांगतो जीवनाची प्रक्रिया आहे तुमची बायको जिवंत आहे ना वयाच्या 70व्या वर्षी किचनमध्ये जाऊन तिच्या मांडीला मांडी लावून जेवण करा तुम्हाला कोणीच बोलणार नाही तुमची बायको जिवंत आहे वयाच्या 70व्या वर्षी किचनमध्ये जाऊन तिच्या मांडीला मांडी लावून जेवण करा तुम्हाला कोणीच बोलणार नाही दुर्दैवाने तुमची बायको जर तुमची आधी मेली ना तुम्ही मरून जाणार पण सुनबाईच्या समोर किचनमध्ये जाण्याची तुमच्यात हिंमत शिल्लक राहणार नाही ती हिंमत ज्याच्यात असते ती आयुष्याची जोडीदारी नसते ज्या दिवशी ती संपली ना त्या दिवशी जीवन संपलं स्ट्रेट एक्झामिनेशन अँड क्रॉस एक्झामिनेशन सिस्टीम लॉ 2 पद्धती देतो स्तर तपासणी आणि उलट तपासणी जरा उलट करू आपण तुमचं जीवन शून्यच आहे तुमच्या जीवनाची किंमत काय तर 0 आहे तुमच्या कपाट उघडलं ना 10-10 हजाराच्या 50 साड्या आहे 10-20 लाखाचे दागिने त्या 10-10 हजाराच्या 50 साड्या 10-20 लाखाच्या दागिन्याची किंमत फक्त कपाडावरच्या 1 रुपयाच्या टिकलीमुळे शिल्लक आहे ज्या दिवशी कपाडावरची टिकली पुसली त्या दिवशी ते कपडे तुमच्याकरता संपले बहिणीकडे लग्न होतं तुम्ही साधारण कपडे परिधान केले बहीण म्हणते का गं एवढ्या भारी साड्या तुझ्याकडे का नाही परिधान करत डोळ्यातून पाणी येतं आणि एकच वाक्य निघतं ज्याने घेऊन दिल्या होत्या आणि ज्याच्यासाठी सजायचं होतं तो आयुष्याचा जोडीदारच नाही तर शेवटी करायचं कोणासाठी जीवन इतकं सोपं आहे आर्ट ऑफ कला जगणं इतकं सोपं आहे पण तरी आम्हाला जगता येत नाही एक वाक्य सांगतो आणि थांबतो माझं बोलायचं राहून गेलं एवढं एकच वाक्य ध्यानात ठेवा सकाळी आपण बाहेर निघतो बाहेर निघाल्यानंतर आई विचारते का रे कुठे चाललाय आई विचारते मागे आपण गाडीला सेल मारतो आपण निघून जातो आपण वणीपर्यंत पोहोचत नाही मित्राचा फोन येतो तुझ्या आईला अटॅक आला तुझी आई मेली आणि मग एकांतात डोळ्यात पाणी येतं सकाळी ती माझ्याशी बोलत होती आणि मी पुढे निघून गेलो माझं तिच्याशी बोलायचं राहून गेलं रात्री 9-10-11 वाजता घरी आलो वडील म्हटलं का रे दिवसभर बाहेर होता जेवण केलं का नाही कुठे होता मी वडिलांशी बोललो नाही आणि डायरेक्ट बेडरूममध्ये गेलो सकाळी 5 वाजता उठून पाहिलं वडील झोपेतच वारले होते मग डोळ्यातून पाणी येतं माझं त्यांच्याशी बोलायचं राहून गेलं नवरा बायकोचं भांडण झालं बायको संतापात कमी जास्त बोलली नवऱ्याने टेन्शन घेतलं तो मोटरसायकलवर निघाला टोल नाक्याच्या पुढं जात नाही त्याचा ॲक्सिडेंट झाला जागेवर मेला मग बायकोच्या डोळ्यात पाणी येतं भांडण करायला नको पाहिजे होतं माझं त्यांच्याशी बोलायचं राहून गेलं सोप्या प्रक्रिया संतापात मीच घराच्या बाहेर निघालो घरी बायकोला अटॅक आला बायको मेली आणि मग माणसाच्या डोळ्यातून पाणी येतं माझं बोलायचं राहून गेलं आयुष्यात सांगू का बोलायचं राहून गेलं
हा पश्चाताप कधी तुमच्या माझ्या जीवनात यायला नको. हे सगळे तुमच्या माझ्या करता फार काळ टिकणारे कोणी सांगितलं? हा, तरी का म्हणावे आप्तवर्ग, कुठं टिकणार आहे ते? तुमच्या माहितीकरता सांगतो, मी जेव्हा जिवंत होतो, हां घाबरू नका, आज पंचमी, आज काय अमावस्या नाही. हो, मी जिवंत होतो. कीर्तनाला 1-1 तास उशिरा गेलो. मी कीर्तनाला 1-1 तास उशिरा गेलो तरी लोकांनी चातकासारखी माझी वाट पाहिली. 1-1 तास उशिरा गेलो ना तरी चातकासारखे लोकांनी माझी वाट पाहिली. आज मरून गेलोय. 4 वाजता अंत्ययात्रा होती, फक्त अर्धा तास उशीर झाला. लोकांनी तक्रार केली अजून वेळ किती बाकी आहे. मला लोक ज्ञानेश्वर म्हणतात, माऊली म्हणतात, जळकेकर महाराज म्हणतात, जळकेकर माऊली म्हणतात, ज्ञानेश्वर पाटील म्हणतात. ही माझी आयडेंटिटी, ही माझी ओळख आहे. दुर्दैवाने मी मेलो आणि मग माझं प्रयत्न शिकलाय. लोक काय म्हणतात, कोणाला घरी आणणार आहे? जळकेकर महाराजला. काय म्हणता? बॉडी. काय म्हणता? प्रेत. याचा अर्थ काय माहिती का? जोपर्यंत माझ्यामध्ये जीव आहे, आत्मा आहे, देव आहे, तोपर्यंतच मी ज्ञानेश्वर आहे. ज्या मिनिटाला माझ्यातला देव निघून गेला ना, लोक मला बॉडी म्हणायला लागले. हा माझा परिचय. सकाळी 9 वाजता मला भूक लागायची. 2 चपात्या आणि थोडीशी भाजी टायमावर वाढा. सुनबाईने मुलाने कधीच मला टायमावर जेवण वाढलं नाही. आज मरून गेलोय तर उत्तर कार्याच्या दिवशी कावड्यांनी पकवानाचा नैवेद्य खाल्लाय. दसरा दिवाळीच्या सणाला अंगावर फाटके कपडे घातले, कोणी माझ्याकडे फिरून पाहिलं नाही. आज मरून गेलोय तर स्मशानात पेटवायला बोडवनच्या नावाखाली सगळ्यांनी नवे कपडे आणले. मी बाजेवर पडलो तो माझ्याच्याने उठल्या जात नव्हतं. कोणीतरी या, मला आधार द्या आणि उठवायचा प्रयत्न करा. मला कोणीच उठायला आधार दिला नाही. मरून गेलोय तर भाऊबंद जमा झाले, खांदा देऊन आधार कोण देणार आहे? प्रेत उचलायला लागले. माझी मुलगी, माझी पत्नी, माझी आई, माझी बहीण त्या प्रेताला खाली ओढतात. त्या तिरडून प्रेताला खाली ओढतात की स्मशानात नेऊ नका. माझं प्रेत उचलायला लागले तर घरातले लोक त्या प्रेताला खाली ओढायला लागले. नेलं बळजबरीने प्रेत स्मशानात, पेटवलं माझं प्रेत. अजून माझी स्मशानात पूर्ण राग झाली नव्हती. अजून माझ्या प्रेताचे स्मशानात पूर्ण राग झालेले नव्हते. आताच्या पाऊण तासापूर्वी जे लोक घरी प्रेताला खाली ओढत होते, घरी जाऊन पहा ते सगळे लाईनीत बसून जेवण करत होते. कोणी सांगितलं तुम्हाला की तुमच्यावर प्रेम करतात? तरी का म्हणावे आप्तवर्ग. जेवणाचा क्रम आहे. अरे लोक म्हणतात मी रक्ताचं पाणी केलं, हाडाचं काडं केलं आणि घर बांधलं. ज्या हाडाचे काडं करून मी घर बांधलं, मेल्यानंतर माझ्या असते त्यांनी पायरीजवळ ठेवल्या, पण घरात मला जागा दिली नाही. माझं जीवन आहे. काय जीवनाचा क्रम! चित्त थरारक आणि चित्त विदारक प्रवास आहे. आणि याही प्रवासात जर आम्हाला आमचं जीवन कळत नसेल, तुकाराम महाराज म्हटले, इतका मानवी जीवनाचा नैतिक पराजय. मरणाचा काळ जवळ येतो, मुलगीजवळ, सुनबाईजवळ, पत्नीजवळ, एखादी म्हातारे आजी आजोबा येतात, डोळे उघडा, पहा, ओळखलं का तुमची मुलगी आली? तुकाराम महाराज म्हटले आता शक्य नाही. त्याने आयुष्यभर देव ओळखला नाही, तो आता पोटच्या पोरांनाही ओळखत नाही. माझं चालता प्रयाण काळी असता न दिसती जवळी, जवळी असता न दिसते. आपलीच लोक आपल्या जवळ असून आपल्याला दिसत नाही. हा मानवी जीवनाचा पराजय. आणि म्हणून कधीतरी मानवी जीवनाचा पराजय बाजूला करून यांच्या नात्यात अडकू नका. तरी का म्हणावे आप्तवर्ग. विठोबा रखुमाई, हरे
श्रद्धा ठेवा. ज्या वडिलांच्या पुण्याने कोट्यावधीचे इष्टेट कमवले अखंड वडिलांची सेवा करा. जीवनाचं सार जिथं संपतं त्यांना वडील म्हणतात. फार मोठी ताकद वडील तुमच्या माझ्या जीवनात देतात. लोक म्हणतात माणसं कठोर असतात, माणसं निष्ठुर असतात, माणसं दगडाच्या हृदयाचे असतात. माझा दावा आहे महिलांपेक्षा 1000 पट कोमल हृदय कोणाचं असेल तर ते माणसाचं असतं. फक्त एक असतं अपना गम छुपाने के लिए दुनिया के सामने हसना पडता है. जीवनाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्याच्या नजरेत सापडतं ना तो बाप असतो. ज्याच्या नजरेत आयुष्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडतो तो बाप असतो. त्या बापाची अस्तित्व शैली तुम्ही आम्ही प्रत्येकजण कधीतरी पाहतो, कधीतरी मनात त्याचा विचारतो. माणूस आयुष्यात 4दा रडतो. माणूस सगळ्यात पहिल्यांदा रडतो ज्या दिवशी त्याच्या पोरीचं लग्न ठरलं त्या दिवशी. माणूस दुसऱ्यांदा रडतो ज्या दिवशी पोरगी सासरे जायला लागते त्या दिवशी. माणूस तिसऱ्यांदा रडतो पोरगी तारुण्यात विधवा झाली किंवा टाकून दिल्या जाते त्या दिवशी. आणि माणूस चौथ्यांदा रडतो ज्याच्याकरता कमवलं ती पोरच त्याच्याशी आर्यरवीच्या भाषेत बोलतात त्या दिवशी. जगातलं सगळ्यात चांगलं प्रेम कोण करतं माहिती का? जगातलं सगळ्यात चांगलं निस्वार्थ प्रेम 2च लोक करतात. एक बाप त्याच्या पोरीवर करतो आणि एक त्याची पोरगी तिच्या बापावर करते. याच्यासारखं निस्वार्थ प्रेम जगात करतं नाही. तुमची पोरगी तोपर्यंत तुमचं जीवन आहे. तुमची पोरगी सासरे गेली अंदाज काढून घ्या आता या घरात तुमच्यावर प्रेम करणारं कोणीच शिल्लक नाही, कोणीच नाही. तुमची पोरगी जीवनाचा सार आहे. नवरा बायकोचं भांडण झालं, 17-18 वर्षाची पोरगी, बाप उपाशी झोपतो, पोरगी बापाच्या जवळ जाते, बाबा जेवण करा भूक नाही मला. खोटं बोलताय तुम्ही. माझी आई तुमच्याशी भांडली, ती रागवली म्हणून तुम्ही जेवण करत नाही ना. तिचं ऐकू नका, ती तशीच आहे. तुम्हाला तुमच्या एकुलत्या एका पोरीची शपथ आहे, तुम्ही जर जेवण केले नाही तर मी सुद्धा जेवण करणार नाही. आणि ज्या दिवशी पोरगी सासरे जाते ना त्या दिवशी त्याला हक्काने जेव म्हणणारं कोणी शिल्लक राहत नाही. ह्या मुली सासरे नांदतात, कॉलेजला शिकतात, फोन माहेरी करतात, आई फोन उचलते, फोनवर आई बोलते. आणि 99% महिलांचा अनुभव असेल माहेरी फोन केल्यावर फोनवर आई बोलते आणि निरोप त्या बापाचं विचारतात. का? कारण त्यांना माहिती असतं की मी माहेरून सासरी येणं म्हणजे माझ्या बापावर प्रेम करणारं कोणी शिल्लक नसणार. ज्या दिवशी तुमची पोरगी सासरी गेली त्या दिवशी तुमचं प्रेम संपलं. आणि ज्या दिवशी तुमचा बाप मेला त्या दिवशी तुमचं माहेर संपलं. तुम्ही किती श्रीमंत आहे, तुमच्या घरी किती जमीन आहे, तुमचा नवरा किती पैसा कमवतो, हा सगळा मुद्दा शून्य आहे. बाप पोरगी माहेरी आली ना त्याच्या हाताने तुरीच्या डाळीपासून तर मेथीपर्यंत, वांग्यापर्यंत, भाजीपाल्यापर्यंत सगळ्या वस्तू त्या पोरीच्या पिशवीत भरून तिच्या गाडीत ठेवतो. ते सांगते बाबा मला गरज नाही, माझी परिस्थिती चांगली, माझा नवरा कमवतो, माझ्या घरी संपत्ती चांगली आहे. बाप एकच सांगतो तुझ्या घरी किती असू दे, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंतच तुला या पिशव्या भरून भेटणार आहे. मी मेलो ना मग तुझ्याकडे कोणी पाहणार नाही. ही ताकद जिथं असते ना त्याला बाप म्हणतात. हे वैशिष्ट्य जिथं असताना त्याला बाप म्हणतात. अरे तुम्ही माहेरी गेलात आणि माहेरी गेल्यानंतर तुमचा बाप, तुम्ही गाडीतून उतरत नाही त्याच्या अगोदर तुमच्या मुलाला घ्यायला तयार असतो. तुमचा बाप मेला ना तुमच्या पोराला घरात जाईपर्यंत कोणी प्रेम देणारं नसतं. ही ताकद ज्याच्या पोटी नांदते ना तो बाप असतो. आणि म्हणून जीवनाची प्रक्रिया ही बाप या शब्दाजवळ थांबते. आणि अस्तित्व आहे. वडील गेले माणूस पोरका झाला, आई मेली माणूस अनाथ झाला, संपलं जीवन, संपलं जीवन. तुम्ही किती मोठे झाले त्याला कोण महत्त्व देत आहे? तुम्हाला किती मान सन्मान भेटला याला कोण महत्त्व देत आहे? जीवनाचं सूत्र आहे. दसऱ्याच्या दिवशी पुऱ्या गावाच्या पाया पडा, तुमच्या पाठीवर आणि डोक्यावर हात फिरवणारा एकच असतो, त्याला बाप म्हणतात. तो संपला, आता नाही असा आशीर्वाद देऊ शकत तुम्हाला, नाहीच देऊ शकत कोणी. ही ताकद त्या शक्तीजवळ थांबते. आणि म्हणून जीवनाचं छत्रपती शिवाजी महाराज 1674ला राजे झाले. डोक्यात सोन्याचा मुकुट आला, दिवसभर राज्य कारभार गेला. मग जिजाऊच्या जवळ गेलं, मासाहेब आम्ही राजे झालो. मग राजे रडता काय? मासाहेब राजे झालो, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसलो, डोक्यात सोन्याचा मुकुट आला. मग राजे रडता काय? मासाहेब 32 मन सोन्याचं सिंहासन केलं, डोक्यात सोन्याचा मुकुट आला. पण या डोक्यातला सोन्याचा मुकुट पाहण्याकरता तुमच्या कपाळावर कुंकू आमचा बाप शहाजीराजा जिवंत असता तर त्याला किती आनंद वाटला असता. त्या महाराष्ट्राच्या राजाला वाटलं माझं सुख पाहिला बाप असेल तर महत्त्व आहे. शेवटी तुमच्या माझ्या जीवनाची प्रक्रिया तीच आहे. ते सांभाळण्याचा प्रयत्न करा. देव देश धर्म टिकवण्याचा प्रयत्न करा. 2 गोष्टी सांभाळा. नादात वाको तो दूध द्या माको, खबरे भगवान को सबरो जो करेगा. माझ्या तोंडात दात नव्हते, त्या दिवशी मला आईच्या स्थानातून प्यायला दूध दिलं. ज्या दिवशी मला दात आले ना त्या दिवशी या जमीन नावाच्या आईच्या स्थानातून मला खायला धान्य दिलं. मी सगळं करेल, 2 जणांशी गद्दारी करणार नाही. एक माता आणि एक माती. माता आणि माती याचा अधिष्ठान टिकवण्याकरता मी प्रयत्न केला. आता टिकलं पाहिजे. खरं म्हणजे कीर्तनाशिवाय पर्याय नाही. चित्रपट पाहणं हे काय चांगलं लक्षण आहे का? पिक्चर पाहणं हे काय चांगलं लक्षण आहे का? तरी मी तुम्हाला सांगतोय की उद्या परवा या 2, 4, 8, 10 दिवसात जिथं जेव्हा संधी भेटेल तेव्हा एक चित्रपट नक्की पहा, नक्की पहा. त्या चित्रपटाचं नाव आहे धुरंधर. का पाहायचं माहिती आहे?
तो चित्रपट का पाहायचा आहे? 2 मे 1963 2 मे 1961 पाकिस्तानच्या कराची शहरमध्ये खानानी घराणं होतं. त्या खानानी घरामध्ये 2 मे 1961ला 2 भाऊ जन्माला आले. एकाचं नाव होतं जावेद खानानी, दुसऱ्याचं नाव होतं अल्ताफ खानानी. या दोन्ही भावांनी 1983ला एक कंपनी स्थापन केली. तिचं नाव होतं करन्सी एक्सचेंज कंपनी. म्हणजे युनोचं डॉलरमध्ये, डॉलरचं युनोमध्ये, युनो डॉलरचं रुपयामध्ये, रुपयाचं युनो डॉलरमध्ये. त्या माणसाला त्याच्या देशातलं डॉलरचं त्या चलनाचं रूपांतर करून देण्याची कंपनी स्थापन केली. कंपनी जोरात चालायला लागली आणि कंपनी जोरात चालता 86 नंतर भारतात बऱ्याच घटना घडल्या. दुर्दैवाने दाऊदने भारत सोडलं. दाऊद दुबईत गेला. दुबईतून तो पुन्हा पाकिस्तानमध्ये गेला. पाकिस्तानमध्ये इस्लामाबादला राहिला. इस्लामाबादून तो कराचीत गेला. 1993 नंतर दाऊदचा आणि या दोन्ही भावांचा संबंध आला आणि त्यांनी नवीन कंपनी स्थापन केली. तिचं नाव हवाला. हवाला म्हणजे जो पैसा ज्याने पाठवला आणि ज्याला पाठवला त्याच्या व्यतिरिक्त तिसऱ्याला कोणालाच माहिती नसतो, त्याला म्हणतात हवाला रॅकेट. त्या हवाला कंपनीमध्ये ते हजारो कोटीमध्ये खेळायला लागले आणि हजारो कोटीमध्ये खेळताना 1996 नंतर त्यांचा दुर्दैवाने चुकीच्या लोकांशी संपर्क आला. अल कायदा, ISI आणि तालिबानचा प्रमुख हा सौदी अरेबिया नावाच्या देशामध्ये 1965 साली मोहम्मद बिन लादेन नावाचा मसाला विकणारा व्यापारी होता. त्या मसाल्याच्या व्यापाऱ्याला 9 बायका होत्या. त्याच्या 9 नंबरच्या बायकोपासून 51 नंबरचा पोरगा होता. त्याचं नाव होतं ओसामा बिन लादेन. प्रगती याला म्हणतात. हे आपले येडे, तुम्हाला पोरं किती, एक शेर की झलक सबसे अलग. त्या मालेगावला जा, एका डुकरामागे 15-15 पिलंय. तर परिणाम तो लादेन त्याने 2001ला या दोन्हींच्या मदतीने वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवलं. अमेरिकेचा रडार होताच. आता मी पुढे बोलतो, तुम्ही फक्त क्रम घरी जाऊन अभ्यास करा. नाही जमलं तर मी सांगितलंच आहे, फोनपेला टाका. 2004ला देशात सरकार बदललं. 2006ला एक माणूस अर्थमंत्री झाला ईशान्य भारतातला. 2006ला तो माणूस अर्थमंत्री झाला. त्या टायमाला केंद्रीय वित्त सचिव होते अरविंद मायाराम. आणि मग त्या अर्थमंत्र्याने इंग्लंडच्या एका कंपनीशी करार केला. त्या कंपनीचं नाव रिलाडू. त्या रिलाडू नावाच्या कंपनीशी करार केला की आम्हाला 1000 आणि 500च्या नोटा छापायच्या आहे. त्या 1000-500च्या नोटा छापण्याकरता जो कागद लागतो तो कागद तुमच्या कंपनीने द्यावा. 500च्या नोटांमध्ये 2 प्रकार होते, मायक्रो फरक होता की नाही. आणि मग त्या 1000-500च्या नोटा छापण्याकरता आम्हाला तुम्ही मदत करायची, म्हणजे तो कागद द्यायचा. पण कागद दिल्यानंतर पॅटर्न तयार करावा लागतो, म्हणजे रजिस्ट्रेशन करावं लागतो की आता हा कागद आम्ही वापरतोय, तो कॉपीमध्ये कोणाला वापरता येणार आहे, तो आमचा पॅटर्न आहे. पण या अर्थमंत्र्याला वाटलं नाही की तो पॅटर्न रजिस्टर करावा. तो पॅटर्न याने रजिस्टर केला नाही, इंग्लंडनेही केला नाही. पॅटर्न रजिस्टर करणं म्हणजे काय माहिती का? त्या नोटमध्ये हिरवा पिवळ्या रंगाचा एक भारतीय स्टेट बँकेच्या नावाने, एक रिझर्व्ह बँकेच्या नावाने एक चांदीसारखा तागा असतो, त्याला पॅटर्न रजिस्ट्रेशन सिस्टीम म्हणतात. तो पॅटर्न रजिस्ट्रेशन केला नाही. परिणाम इंग्लंडने काय केलं, भारताने तो पॅटर्न रजिस्ट्रेशन केला नाही. म्हणजे इंग्लंडच्या त्या रिलाडू कंपनीने जो कागद भारताला पुरवला तोच कागद पाकिस्तानमध्ये या दोन्ही भावांना पुरवला. आणि मग परिणाम असा झाला की त्यांच्याकडे प्रिंट नव्हत्या, प्रिंट पाहिजे होत्या. संबंधित अर्थमंत्री, त्यांचे चिरंजीव आणि अरविंद मायाराम जेलमध्ये येतो आता 2021 पासून. अरविंद मायाराम केंद्रीय वित्त सचिव होता. तो सर्च करा, पटकन ध्यानात येईल. आपल्याकडे माणसं वाचत नाही म्हणून वाचत नाही. त्या अरविंद मायारामला ते सगळे गेले. त्याच्या ज्या प्रिंट होत्या त्या प्रिंट पाकिस्तानला पुरवल्या. डुप्लिकेट नोटांचा सुरसुडाट झाला. दरम्यानच्या कालामध्ये ते ध्यानात आलं की परिणाम वाढत चाललाय. संबंधित अर्थमंत्र्याचा राजीनामा घेतला आणि अर्थमंत्र्याचा राजीनामा घेऊन प्रणवदा मुखर्जी अर्थमंत्री झाले. प्रणवदादांनी पहिलं चांगलं काम केलं, त्या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं. दुसरं काम केलं, कतार, दुबई, नेपाळ मार्गे ज्या डुप्लिकेट नोटा येत होत्या, UP, बिहार, तिथं छापे मारले. डुप्लिकेट नोटा सापडल्या. किती ठिकाणी छापे मारणार, किती नोटा सापडणार? रिझर्व्ह बँकेला पत्र दिलं, तुमच्याकडे डुप्लिकेट नोटा किती? रिझर्व्ह बँकेने महिनाभरात रिपोर्ट दिला, आमच्याकडे 40,000 कोटी रुपये डुप्लिकेट आहेत. मग सगळ्यांनी घाम पुसला. जर एका बँकेत 40,000 कोटी डुप्लिकेट आहे तर 140 कोटीच्या भारतात किती डुप्लिकेट असते? पण प्रणवदादा त्याच्यावर फार इमानदारीने काम करताय. ते काही लोकांना पावल्या गेलं नाही. त्यांना सांगितलं तुम्हाला राष्ट्रपती करायचंय, तुम्ही राजीनामा द्या. आणि पुन्हा तोच माणूस अर्थमंत्री झाला. 2006ला झाला. त्याने पहिलं काम केलं, जी कंपनी ब्लॅक लिस्टला टाकली होती तिला पुन्हा व्हाईट लिस्टला आणलं. कागद तुम्हीच द्या. मग दरम्यान 14ला पुन्हा सरकार बदललं. 15ला 16ला त्याच्यावर अभ्यास झाला. आणि मग 8 नोव्हेंबर 2016 रात्री 8 वाजता टीव्हीवर बातमी, 1000-500च्या नोटा बंद. का बंद? त्याचं कारण हे. आता पुढचा मुद्दा लक्षात घ्या. त्या नोटा बंद झाल्या, त्याचा प्रमुख जावेद आणि अल्ताफ खानानी. जावेद खानाने दारू पिला, त्याने चिठ्ठी लिहिली
आणि तो सांगतोय भारत नालायक देश आहे, यांनी नोटबंदी करून टाकली, मी पैशाशिवाय जगू शकत नाही. दारू पिला, त्याच्या घराच्या गच्चीवर गेला आणि गच्चून उडी मारून आत्महत्या केली. 9 नोव्हेंबर 2016 जावेद खानाने डुप्लिकेट नोटा छापणारा मेला. 2019 अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने अल्ताफ खानानीला उचलला कराचीमधून अमेरिकेच्या जेलमध्ये. त्याच्या पुढे 2021 अरविंद मायाराम केंद्रीय वित्त सचिव आता जेलमध्ये, अगली बारी अर्थमंत्री. तर आणि मग याच्याकरता धुरंधर पहा, कळेल तुम्हाला संजय दत्त, असलम चौधरी काय करतोय त्याच्यामध्ये. ही जी प्रक्रिया आहे शेवटी राष्ट्रनिष्ठा, देशनिष्ठा. मी गद्दारच आहे, मी सगळी गद्दारी करेल, पण माझी माता आणि माझी माती याच्याशी मी गद्दारी करणार नाही. ही भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे. शेवटी जिच्यात आपल्याला जळायचंय, संपायचंय, उपकार त्याची भूमिका तुमच्या माझ्या मनात असली तर उद्याचं विश्व निर्माण करू शकतो, नाहीतर तुमचं माझं जीवन संपलंय. त्या भूमिका प्रत्येकाने लक्षात घ्या. गळ्यात पत्र तुळशीच्या माळा टाका, आषाढी पंढरपूरची वारी करा, देव देश धर्म नीतिमत्ता टिकवण्याचा प्रयत्न करा. सर्वांना सर्वकाळ सर्व पद्धतीच्या शुभेच्छा. वैकुंठवासी आदरणीय श्री तरभक्तीपरायण सुरेश शिवराम महाले यांच्या चिरकाल स्मृतिगंधांना आध्यात्मिक चैतन्याचा उजाडा देत त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी आईसाहेब, विमल सुरेश महाले, सागर सुरेश महाले, अक्षय सागर महाले, त्याचप्रमाणे त्यांच्याच कुटुंबातील बाळासाहेब शिवराम महाले, अरुण शिवराम महाले, राजेंद्र बाळासाहेब महाले, किशोर अरुण महाले, सुनील अरुण महाले, अनिल लक्ष्मण महाले, त्याचप्रमाणे त्यांच्याच कुटुंबातील सविता संदीप दवंगे, वैशाली विशाल भालेराव, या समस्त कुटुंबामध्ये सुख शांती समाधान तेवत राहो हीच प्रभूचरणी प्रार्थना. नाद ब्रह्मवादक छत्रपतींचे वंशज कोण भोसले हो, त्याचप्रमाणे स्वराजकार प्राप्त आदरणीय श्री भक्तीपरायण आकाश महाराज, आदरणीय श्री भक्ती गोरखजी गतीर महाराज. खऱ्या अर्थाने आमचे म्हणजे मी नेहमी सांगतो, तुमची कमतरता तुमची ताकद झाली पाहिजे, तुमची न्यूनता तुमची ताकद झाली पाहिजे, त्यांची उंची त्यांची ताकद झाली. शेवटी तुमच्यात काय कमी याच्याकडे पाहू नका, त्या कमीमध्ये मी माझी जागा काय, माय रूल माय लाईफ माय ॲटिट्यूड माय स्पीच माय कीर्तन. ओके ओके म्हणजे स्वतःची जागा निर्माण करता आली पाहिजे. काय व्यंग गिंग काही नसतं, शून्य आहे. आणि त्या भूमिकेतून आपलं जीवन आपण सांभाळावं. हे सगळे वारकरी संप्रदायाचं वैभव, हे वैभव आहे बरं, हे वैभव आहे. हो, इकडनं ऊसाची मुडी टाका, तिकडनं साखरेचं पोतं तयार होतं पाटील, याला विज्ञान म्हणतात. पण इकडनं आगाऊ पोरगा पाठवा, 4 वर्षाने महाराज तयार होतो, याला माणसं तयार करायचा कारखाना म्हणतात. हा माणसं तयार करायचा खऱ्या अर्थाने करता. इंसाफ की डगर कर बच्चो दिखावे चल के, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के, टोटे वाईस तुम्हारा फ्युचर. अरे त्यांना वाटत नसेल का जीन्स पॅन्ट घालून कीर्तनात उभं राहिलं पाहिजे? हां, पण 13.5-14 कोटीचा महाराष्ट्र आहे. त्या 14 कोटीच्या महाराष्ट्रात धोतर नेसून कीर्तनात ज्ञानोबरांची सेवा करण्याकरता त्यांची निवड झाली. हा त्यांच्या जीवनाचा आनंद आहे, ही त्यांची विशेषता आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. साऊंड सिस्टीम ज्यांनी ध्वनी क्षपणाची रवरवता दिली, काडूबाडू पूर्वीच्या काळात दुसरीकडे प्रसिद्ध होता, आता काडूबाडू आपल्याकडे पण प्रसिद्ध आहे. साऊंडच्या माध्यमातून त्यांनी अतिशय सुरेख अशी सिस्टीम लावली, त्यांचे मनपूर्वक आभार. प्रकाशवाणीच्या माध्यमातून ज्यांनी चित्रफित केलं त्यांचे खरंच शूटिंग केल्याबद्दल आभार. टाकू नका म्हणजे उपकार. काय होतं बरोबर, ते टाकतात ना असे असे नमुने टाकतात ते, ना म्हणजे त्यांचे नमुने काय असं, हे ऐकलं नाही तर काय ऐकलं, तडका कीर्तन भाजी येते हॉटेलवरची, तडका कीर्तन, अरे बापरे काय महाराजांचा अभ्यास, हसता हसता रडवलं, रडता रडता हसवलं. कॉमेडियन आहे तो, हसता हसता रडवणं पिक्चरवाल्याचं काम आहे, कीर्तनकाराचं काम आहे का ते? हो, मग या भूमिका आपण लक्षात घ्या. आणि म्हणून मी शक्यतो टाळतो, माझ्याकडे जरा सामाजिक राजकीय वेगळ्या जबाबदाऱ्या आहे, मी शूटिंगला टाळतो. त्याच्यामुळे काय सध्या कोण कोणाचा कोणता शब्द उचलून घेईल भरोसा नाही. हां बरं, लोक म्हणजे तुम्ही काय चांगलं आहे याच्यावर लोकांना घेणं नाही हो. लोक पटकन तुमचा शब्द उचलायचा, तसा तर मी कोणाला घाबरत पण नाही हो. माझं एकच वाक्य, नाम आहे तो बदनाम आहे, जिसका नामी नाही हो बदनामी नाही. हां, शेवटी ताकद लागते स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला, कर्तृत्व निर्माण करायला. माझा नेहमी नम्रपणे दावा असतो माझा, ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात जाईल त्या क्षेत्रात आणि त्या प्रांतात स्वतःची जागा स्वतःच्या भरोशावर निर्माण करेल. माझ्या खानदानात कोणी माळकरी नव्हतं, स्वतःची जागा निर्माण केली. माझ्या खानदानात कोणी ग्रामपंचायत पाहिलेली नव्हती, मी काही निर्माण केलं. हां बरं, माझ्या आय डी चेक करा सोशल मीडियाच्या, तुमच्या ध्यानातील तुका म्हणे नवे दिसतो मी तैसा. शेवटी आपली ताकद आपण निर्माण करायची. बाजारात उसणं काहीच भेटत नाही दादा,
बाजारात काहीच भेटत नाही, स्वतः निर्माण करायचं आणि ते स्वतःच्या भरोशावर निर्माण केलं ना त्याचा आनंद अंतःकरणात असतो. ती वैभवशाली परंपरा आपल्या देशाला आहे, आपल्या राज्याला आहे, आपल्या गावाला आहे, आपल्या घराण्याला आहे, आपल्या परंपरेला आहे. तुम्हाला सगळ्यांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा. हस्तेतले लोक मला ओळखत नाही आणि मी हस्त्याला ओळखत नाही असं हसता हसता तरी म्हणू का असते. अगदी खेडगावपासून पांढऱ्यापर्यंत सगळीच मंडळी परमार्थ पथिक पांतस्थ आपण सगळे आहात. मागच्या 2-4 वर्षाचा अपवास सोडला तर कायम आपण संपर्कात असणारे आहात. तुम्हाला सगळ्यांना लाख लाख म्हणजे पुंडलिक नानांकडे तर माझी कथा पण इथं झालेली आहे आणि त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांशी नेहमी येणं जाणं राहतं. सगळ्यांना सर्वकाळ सर्व पद्धतीच्या शुभेच्छा. पण हे सगळं आत्तापर्यंत तुमच्यापासून माझ्यापर्यंत, माझ्यापासून यांच्यापर्यंत, यांच्यापासून यांच्यापर्यंत, यांच्यापासून यांच्यापर्यंत, यांच्यापासून ह्यांच्यापर्यंत हे सगळं ज्यांच्या माध्यमातून घडून आलं ते आपल्या सगळ्यांचे लाडके, आपल्या परिसराचे भूमिपुत्र आमचे गुरुबंधू आदरणीय योगेशजी महाराज जाधव. श्री महाराजांनी माऊली कीर्तनाच्या माध्यमातून आपण आम्ही म्हटलं काही हरकत नाही, फक्त आमचं तिकडं काही युद्ध लागू नये. आणि मग ते काही लागलं नाही. योगायोगाने बरोबर आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचता आलं. आपल्याला सगळ्यांना पुन्हा लाख लाख कोटी शुभेच्छा. मला वाटतं श्री महाराजांनी दिंडीचं नियोजन केलेलं आहे आता आपल्या धोडप किल्ल्याहून. तर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्रीमंत निवृत्तीनाथ दादांचा पायी दिंडी सोहळा खऱ्या अर्थाने आपण सगळेजण श्रीमंत निवृत्तीनाथ दादांपर्यंत जातोय. एक सांगू का, नाशिक जिल्ह्याचं वैशिष्ट्य बरं, इतिहासामध्ये नाशिकसारखी ताकद कुठंच नाही. नाशिकला 4 नाव आहे, महाराष्ट्रात एकाही गावाला 4 नावं नाही, फक्त नाशिकला 4 नाव आहे. नाशिकचं पहिलं नाव आहे पद्मनगर, दुसरं नाव आहे त्रिकंटक, तिसरं नाव आहे जनस्थान आणि आत्ताचं नाव आहे नाशिक. मध्ये एक नाव होतं नाशिकचं पण ते मला आवडत नाही. ते मध्ये एक नाव होतं 16व्या शतकात गुलशनाबाद, पण ते बाद केलं आम्ही. परंपरा भव्यते दिव्यतेचे. नाशिकमध्ये निवृत्तीनाथ दादाची समाधी आहे, यात नवल नाही. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर आहे, नाशिकमध्ये पंचवटी आहे, नाशिकमध्ये ब्रह्मगिरी. नवल काय माहिती का, ब्रह्मगिरीचं वैशिष्ट्य काय माहिती का, तिथं ब्रह्मगिरी आहे म्हणून निवृत्तीनाथ दादाने समाधी घेतली नाही. तिथे त्र्यंबकराज आहे म्हणून निवृत्तीनाथ दादाने समाधी घेतलेली नाही. इथे भविष्यात निवृत्तीनाथ दादा समाधी घेणार आहे म्हणून त्यांच्या स्वागतासाठी अगोदरच ब्रह्मगिरी आलेला आहे. तिथे निवृत्तीनाथ दादा समाधी घेणार आहे म्हणून त्यांच्या स्वागतासाठी अगोदरच गोदावरी आलेले. तिथं दादा समाधी घेणार आहे म्हणून अगोदरच त्र्यंबकराज तिथं आलाय. कारण नेहमी ध्यानात ठेवा, ज्याचा अधिकार श्रेष्ठ असतो तो नंतर येतो. मग काही काही लोक कीर्तनात का उशिरा येतात? हां बरं, हां मग आम्हाला कसं म्हणतात तुम्ही महाराज उशिरा आला की तो बा तसं. मग टिट फॉर टॅट, धिस माय रोल, कॅपिटल रोल. ऐका, या भूमिका आहे, या भूमिकेतून त्र्यंबकराजच्या समाधीचा सोहळा आपण सगळेजण पाहतोय. आणि पाटील बाबा जोपुडकर यांच्या पुण्याने आपल्याला ते वैभव प्राप्त झालंय. आणि मला असं वाटतं की आपलं भाग्य आहे की चांदवड दिंडोरीचं अधिष्ठान पाटील बाबा जोपुडकर त्यांच्या माध्यमातून दादाच्या समाधीचं अधिष्ठान आम्हाला पाहायला भेटलं. एक ना अनेक अशा अनेक भूमिकेतून आम्ही सगळेजण जातो. मी नाशिकवर जास्त बोलतो कारण मी पाणी नाशिकचंच पितो 12 महिने. इकडनं जी गिरणा निघते ना, ते गिरणा माझ्या गावाच्या 8 किलोमीटरवर जाते आणि मी 8 किलोमीटरवरून गिरणाचं पाणी गावात आणलंय की आपल्याला पुढे नाशिक जिल्ह्यात कीर्तन करावं लागतील बा म्हणून. म्हणजे या प्रक्रियेत परमार्थाची ताकद आपण सगळेजण ठेवा. सगळ्यांना सर्वकाल सर्व पद्धतीच्या शुभेच्छा. शेवटची सुचराल तोपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. जो जागा सोडेल तो जागा सोडेल. जर कोणी जागा सोडली तर मग मी काय करू, गाव तुमचंच आहे, निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अक्कनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अक्कनाथ नामदेव तुकाराम. गोरबा चोखोबा तुकोबा निडोबा मीराबाई जनाबाई मंगलना. गोरबा तुकोबा मीराबाई जनाबाई मंगलना. गोरबा चोखोबा तुकोबा निडोबा मीराबाई जनाबाई मंगलना. गोरबा तुकोबा मीराबाई मंगलना. नाम या तुकोबा ज्ञानोबाय कोबा. नाम या तुकोबा ज्ञानोबाय कोबा. हरिराम मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई. हरि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावले तुकाराम.
जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावले तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावले तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावले जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावले तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावले जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावले जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावले जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावले विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हे बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उंदरे नाही विचारीला अधिकार पुन्हा अपराध महाराज तुम्ही सुंदर. तुका भेटणारी करारा माया भयंकरा अपराध महाराज तुम्ही सुंदर. ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदार विठ्ठल तुकाराम देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय.